नमस्कार मित्रांनो, तर आपण आज बघणार आहोत LLB 3 इयर कॅप राऊंड ऑप्शन फिलिंग फॉर्म कशा भरायचा आहे. तर यासाठी आपल्याला सर्वप्रथम यायचं आहे क्रोम ब्राउझरवरती मोबाईलच्या. त्यानंतर CETच्या वेबसाईटवरती आपल्याला यायचं आहे. त्यानंतर आपल्यासमोर असा इंटरफेस ओपन होईल. यामध्ये आपल्याला ॲडमिशन पोर्टल 2025 अँड 26 वरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर जो आपला कोर्स आहे LLB 3 इयर्सचा त्यावरती क्लिक करायचं आहे. त्यावरती क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर असा एक इंटरफेस ओपन होईल. तर यामध्ये आपण बघू शकता इन्स्ट्रक्शन दिलेले आहे की कशा पद्धतीने आपण कॅप राऊंडचे फॉर्म फिलिंग ऑप्शन फिलिंग हे भरू शकता. तर हे इन्स्ट्रक्शन आपण केअरफुली वाचायचे आहे. इन्स्ट्रक्शन वाचल्यानंतर आपण फॉर्म फिल करणार आहोत. त्यानंतर आपल्यासमोर आपण बघू शकता की राऊंड फर्स्ट फायनल मेरिट लिस्ट ही पब्लिश झालेली आहे कालच्या डेटला, म्हणजे 2 तारखेला. तर त्यावरती क्लिक करून आपण आपलं मेरिट लिस्टमध्ये किती नंबरला नाव वगैरे आहे, पर्सेंटाईल वगैरे सर्व बरोबर आहे का हे आपण चेक करायचं आहे. या PDF मध्ये आपण आपलं नाव शोधून ते सर्व आपण चेक करू शकता. त्यानंतर आपल्याला जायचं आहे कॅन्डिडेट लॉग इनमध्ये. कॅन्डिडेट लॉग इनमध्ये आपण जेव्हा कॅन्डिडेट लॉग इनवरती क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर युजरनेम आणि पासवर्डचा ऑप्शन आहे. युजरनेम पासवर्ड फिल करायचा आहे. त्यानंतर आपण आपल्या प्रोफाईलवरती लॉग इन होऊन जाऊ. तर इथं आपण बघू शकता की आपल्याला 2 ऑप्शन दिसते, कन्फर्म आणि व्हेरीफाईड. हे आपलं झालेलं आपल्याला दिसणार. त्यानंतर खाली आपल्याला प्रोसीड टू ऑप्शन फॉर्म ऑप्शन दिसेल, त्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. त्यावरती क्लिक केल्यानंतर आपल्याला असा इंटरफेस ओपन होईल. आता यामध्ये आपल्याला युनिव्हर्सिटी सिलेक्ट करायची आहे आणि तुम्हाला ज्या जिल्ह्यामध्ये ॲडमिशन घ्यायचं आहे तो जिल्हा आपण येथे सिलेक्ट करायचा आहे. आता मला संभाजीनगरमध्ये ॲडमिशन घ्यायचं आहे, तर मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर युनिव्हर्सिटी सिलेक्ट केली. त्यानंतर डिस्ट्रिक्टमध्ये छत्रपती संभाजीनगर सिलेक्ट केलं. त्यानंतर आपण इथं बघू शकता की आपल्याला यासाठी आता गव्हर्मेंट कॉलेज नाही तर गव्हर्मेंट ॲडेड हा ऑप्शन निवडणं आवश्यक आहे. त्यानंतर आपल्याला मीडियम विचारता येत तिथं ऑल राहू द्या. त्यानंतर जे कॉलेजेस वगैरे आहे ते को एज्युकेशन वगैरे काय ते पण ऑलवरती क्लिक असू द्या. त्यानंतर तुम्ही सर्च करा. सर्च केल्यानंतर आपल्यासमोर 3 कॉलेजेस दिसेल. तर यामध्ये सर्वप्रथम आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कॉलेज, त्यानंतर माणिकचंद पहाडे कॉलेज आणि तिसऱ्या नंबरला आहे VN पाटील कॉलेज. असे 3 ऑप्शन आपल्यासमोर आपल्याला दिसतील. तर आपण हे तिन्ही सिलेक्ट करायचे आहे. तिन्ही ऑप्शन जेव्हा आपण सिलेक्ट करशाल आणि त्यानंतर खाली जे एक ऑप्शन आहे त्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. आता रँडमली इथे तुम्ही कसंही सिलेक्ट करू शकता. त्यानंतर प्रोसीडवरती क्लिक केल्यानंतर जे आपल्याला ऑप्शनल फॉर्म येईल, त्यानंतर परत आपल्याला समोर असे कॉलेजची एक लिस्ट येईल. त्या शेजारी आपल्याला आपण बघू शकता की टिक मार्कचं एक ऑप्शन असेल, त्यावरती आपण आता तिन्ही कॉलेज आपल्याला सिलेक्ट करायचे आहे. आणि आपण तो जिल्हा निवडणे खूप गरजेचं आहे जिथे तुम्हाला ॲडमिशन घेणं आहे. आता इथं बघू शकता आपण तिन्ही सिलेक्ट केलेले आहेत. त्यानंतर आपण सेव्हवरती क्लिक करायचं आहे. सेव्हवरती क्लिक केल्यानंतर पुढे आपल्यासमोर एक असे ऑप्शन येईल. आता हे ऑप्शन खूप महत्त्वाचे आहे. इथे तुम्ही कॉलेज प्रेफरन्स देऊ शकता. फर्स्ट नंबर प्रेफरन्स, सेकंड नंबर प्रेफरन्स आणि थर्ड नंबर प्रेफरन्स. इथं बघू शकता तुम्ही. आता मी माणिकचंद पहाडे कॉलेजला सिलेक्ट केलं सर्वप्रथम, तर फर्स्ट नंबर आला, त्यानंतर सेकंड नंबर आणि त्यानंतर थर्ड नंबर. अशा पद्धतीने आपण प्रेफरन्स देऊ शकता, कारण की जेणेकरून आपल्याला त्यानुसार आपले कॅप राऊंडसाठी आपण पात्र होऊ शकता. असे सिलेक्ट केल्यानंतर आपण सेव्हवरती क्लिक करायचं आहे. सेव्हवरती क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर एक लॉक युअर फॉर्म, लॉक युअर ऑप्शन असं ऑप्शन येईल. त्यावरती आपल्याला कन्फर्म करायचं आहे. त्यानंतर आपला जो फॉर्म आहे तो लॉक होऊन जाईल. तर अशा पद्धतीने आपण बघू शकता की आपण अशा पद्धतीने फॉर्म भरू शकता. तर सर्वांसाठी बेस्ट ऑफ लक. काळजीपूर्वक फॉर्म भरा, प्रेफरन्स काळजीपूर्वक द्या. कोणत्या जिल्ह्यामध्ये तुम्हाला भरायचा आहे तो जिल्हा सिलेक्ट व्यवस्थित करा. थँक्यू. सर्वांना माझ्याकडून शुभेच्छा. धन्यवाद.